मुसळधार पाऊस सकाळपासून पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला पाहायला मिळतोय। बदलापूर शहरातल्या उल्हास नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि याच उल्हास नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये शिरायला सुरुवात झाली आहे। सध्या आपण दुबेबाग परिसरामध्ये आहोत। दुबेबाग परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। सहवास वृद्धाश्रम या ठिकाणी आहे आणि या सहवास वृद्धाश्रमातील वृद्धांना आता सुरक्षा स्थळी हलवण्यात आलेलं आहे। नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून खरं तर या वृद्धांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून सुद्धा काही तरुण जी आहेत, म्हणजे इथे कोणता अपघात होऊ नये, नागरिक या ठिकाणी येऊ नये यासाठी अनेक तरुणांना इथे उभं ठेवलेलं आहे आणि सूचना त्या पद्धतीनं येथील नागरिकांना दिल्या जात आहेत। आपण बघितलं तर सूचना पट्टी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। सावधान ही सूचना पट्टी इथे लावण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणताही नागरिक बदलापूरकर त्या दिशेनं जाऊ नये यासाठी। लोकल सेवेवर सुद्धा पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपण पाहिला। खरं तर ही परिस्थिती आता कधीपासून आहे, कधीपासून पाऊस आणि कधीपासून या परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण आपल्यासोबत तेच तरुण असतील ज्यांना राजेंद्र घोरपडे यांनी जबाबदारी दिलेली आहे आणि ते तरुण सकाळपासून याच ठिकाणी असलेले पाहायला मिळतात। काय सांगाल आता कधीपासून ही परिस्थिती? मॅडम, मी सकाळी 10 वाजल्यापासून इथं आहे। मला दादा आणि वहिनीने इथं थांबून ठेवलं होतं का रोशन तू इथं थांब, काय लोक येतात, बरोबर, कोण पण येतात, कोण पण आतमध्ये जातील, त्यांना जायला देऊ नको। किती वाजेपासून पाणी साचलंय इथे? रात्रीपासून पाऊस पडतोय कंटिन्यू आणि पाणी ते रात्रभर तिकडच होतं आणि आता नंतर आता जास्त वाढलंय। हे आता किती वेळात साधारण वाढलं? हे तरी आता अर्ध्या 1 तासामध्ये इथपर्यंत आलंय पाणी, म्हणजे पहिले मध्ये होतं, आता तिथून इथपर्यंत आलंय। दादा पण येऊन गेले, वहिनी पण येऊन गेले इथं। आणि इथे जो वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमातील नाही, त्यांच्या वृद्धाश्रमच्या माणसांना तर दादा वहिनीने घेऊन गेले, रुची दादा वहिनी आणि दादानी त्यांना शिफ्ट केलेलं आहे। बाकी ते तबेला होतं त्यांना पण आता आम्ही घेऊन गेलो। अच्छा, तबेल्यामध्ये काय म्हणजे गाय होत्या, त्या गायला पण मामा आहे, मामा इकडे हे मामा आहे। मामा, पाणी शिरलंय का गोठ्यात? गोठ्यात आता 4 बाजू झालेले, थोडा बाकी आहे। किती गुरं आहेत आपल्याकडे? 3 गाया, 3 गायी आहेत का? कारल्या बाहेर बाहेर काढल्या ना, सुखरूपरित्या काढल्या? इथं बांधून ठेवलेले, बांधून ठेवल्यात का? तुम्ही राहता पण तिथेच का? हा, मग आता घर तुमचं? घर राहायला दुसरं पण आहे, पण आता गायांसंख्या आम्ही इकडेच राहतो। अच्छा अच्छा, पण आज बाहेर निघून आलो। पाणी शिरलंय का घरामध्ये? पाणी शिरलंय। कोण असं तुमच्या सोबत अजून? कोण आमची बायको वगैरे असते, तिला घरी नेली, सकाळी पाणी होता मग तिला घरीच पाठवले। जे इकडचं घर पाण्याखाली गेलंय आणि मंदिर पण आहे आतमध्ये, मंदिर पण आहे, सहवास आश्रम, शाळा आणि मंदिर आहे, म्हणजे 3 गोष्टी आहे। त्या मंदिरामध्ये पण लोक राहतात, पण ते आता तिथंच आहे। तर ते आता नाही, म्हणजे जास्त नाही, तिसरा माल आहे म्हणजे त्यांना काय एवढा त्यांना पर्याय, म्हणजे 3 माल आहे, ते राहू शकतात असं त्यांना पर्याय आहे। ओके। आपण बघत असाल तर दुबे रुग्णालय आहे आणि याच दुबे बाग आहे या ठिकाणी आणि दुबे बागच्या परिसरातलं चित्र आपण बघतोय आणि जे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक राहत होते सहवास वृद्धाश्रमात, त्यांना सुद्धा आता सुरक्षा स्थळी हलवण्यात आलेलं आहे। यापुढची उल्हास नदीची भयान परिस्थिती आहे त्याचं सुद्धा अपडेट आपण घेणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट साही कळसर, श्रद्धा ठोंबे, न्यूज 6 मराठी, बदलापूर।